नमस्कार मंडळी, मी कोकणी राहून तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी गावी आलो आहे आणि आज सकाळी झालो आहे 4-3 दिवसानंतर. कारण गणपती बसून भरपूर दिवस झाले, पण सुट्टीचा जरा प्रॉब्लेम होता, त्यामुळे सुट्टीच्या हिशोबाने मग सुट्टी घेऊन आज गावी आलो आहे. तर खूप छान वाटतं आहे गावी येऊन. आणि आता तुम्ही बघू शकता मी माझ्या गणपतीच्या देवळात आहे. आता आपण गणेश जयंतीला आपण त्याचं उद्घाटनाचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असाल. तर ते आता मी देवळात आलो आहे आणि आता जस्ट म्हटलं जरा आंघोळ करून म्हणजे जरा देवाचे पाया पडून आणि नंतर मग तुम्हाला माझ्या घरचा गणपतीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर नक्की आवर्जून हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर चला मंडळी, तुम्ही देवळातलं गणपती तर बघितला. आता मी तुम्हाला माझ्या घरचा गणपती दाखवतो. आय होप तुम्हाला डेकोरेशन आवडेल. तू कधी आली? आता आली? कधी आली? कशी आली? छोट बाबू पाणीपुरी आणला ना. पाणीपुरी खावीला का नमस्कार मंडळी, दुपारचे 12:30 झालेत आणि आता आपण आजच्या दिवसाचा पहिला भजन आज आम्ही आमच्या वाडीतच शिवनेकराकडे घेऊन जातोय. तर आमचं ढोल ताशा पथकचा ऑलरेडी तिथं पोहोचला आहे. आता थोडा वेळ तुम्हाला तो वाजवसुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवीनच. आणि सगळे भाऊ बंधू तर गेलेत, आता आम्ही उरलेले थोडं भजन घेऊन सामत आता घेऊन चाललो आहे. आमच्यासोबत एक नॅनो पार्टिकल सुद्धा आहे, हे बघा. तर आता आपण
घेतला गेला दिवसाचा पहिला वजनाचा चिवडा आणि फरसाण काय चिवडा दिला ना, चिवडा आणि लाडू हे बघा.
लास्ट व्हिडिओ बघितला होता तो आपला होता शिवनेकर, आपला शिवनेकर माझा मित्र आहे सचिन शिवनेकर, ह्याच्या घरातला व्हिडिओ होता. तर मी भजनाचा व्हिडिओ टाकला नाही कारण का मग तो व्हिडिओ झाला असता तो खूपच मोठा झाला असता. तर आता भजनचं आपण तिथं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता 3:30 वाजलेत आणि 2च्या आसपास सगळ्यांचं भजन उरकून आता आपण सगळे जेवण बिवून आपल्या घरातून सगळे जेवण बिवून आता दुसऱ्या बाहेर चाललो आपण भजनाला. कारण काय गणपती फेस्टिवल आला की आपल्याला ते 7 दिवस किंवा 5 दिवस ही आपल्याला बाहेरची भजनं असतातच. तर आपला त्यातला एक भजन आज मी कव्हर करतोय, तो आपण नक्की इथं भजन बघा. आज पूर्ण ट्रॅव्हलिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जसं तुम्ही बघू शकता मागे इथं सगळी इथं तयारी झालेली आहे. हे बघा ढोलांपासून ते सगळं, इथं ढोला आहेत, स्पीकर आहे, भजनाची पूर्ण सामग्री आहे, पेटी आहे, ढोलकी आहे आणि हे जे भाऊ बंधू सगळे नवलू आहेत त्याच्यामध्ये. सगळे आमचा एक अजून एक खास मित्र येत होता बघा, बडू बघा, बडू हे बडू नाही तो नाही, त्याला पण भजनामध्ये. तर आता बहुतेक तयारी झालेलीच आहे, फक्त आता आपल्या मंडळीची वाट बघतायत. बस निघालो की मग तुम्हाला बाकीची जर्नी जी काय मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी आता फायनली आपला प्रवास सुरू झालाय जैतापूर वाकी. आता मी आता आलो आहे, आलोच आलो आहे. तर मला पहिला बाहेरचा भजनाचा व्हिडिओ आज मी शूट करून तुम्हाला दाखवणार आहे. आपल्यासोबत आहे वाडीतले सुप्रसिद्ध भजन बुवा कृणाल नवलू. तर आज आपण यांचं भजन सुद्धा आपण ऐकणार आहे आणि याचे मी यूट्यूबमध्ये भजन सुद्धा टाकलेले आहेत, तुम्ही नक्की आवर्जून पहा. आणि आता नवीन भजन सुद्धा आहे त्यांचे, तर हे सुद्धा आपण यूट्यूबमध्ये टाकणार आहोत. नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि 3 दिवस अजून गणपती आहेत आपले, गौरी गणपती आहेत, तर गौरी गणपती विसर्जनचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबतपर्यंत पोहोचणार आहे. तर कंटिन्यू हे व्हिडिओ मी थोडा दिवसाचे इथं पण टाकणार आहे. आता मी आज दिवसभरात जे काही व्हिडिओ शूट केले आहेत, जे काही भजनाचे व्हिडिओ टाकले ते तुमच्यापर्यंत आज तुम्हाला भेटेल. परत त्याच्यानंतर रात्रीचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे, तर ते तुम्हाला दुसऱ्या भागात भेटतील. तर तशी आपण एका 5 सिरीज वाईज आपण एक व्हिडिओ शूट करणार आहोत, तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा. थोडा इथं आमच्या 2-3 ढोला फुटली होती, तर ती ढोलांचं जरा मरम्मसाठी आम्ही इथं थांबलोय. तर आता शेवटचा ताशा होता तो सुद्धा आतमध्ये टाकलाय. तर परत आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. चला बसा बरोबर चला. तर मित्रांनो फायनली आपण आता उतरलो वाकीला. हे बघा ढोलाची तयारी चालू आहे. ब्रह्मांडामध्ये जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी.
चढताना काय वाटणार ना, उतरताना लय फाटली होती बाबा. उभा चढावा आहे तो. तर मित्रांनो, आत्ता वाजले 2:15, म्हणजे अर्धी रात्र गेलीच आहे. आणि अख्खा पूर्ण दिवसभरापासून जे काय भजनाचं चालू होतं आमचं, जे काय असेल म्हणजे भजनापासून ज्यापासून आमची पोरं म्हणजे आपले नवलवाली म्हणजे भावबंधू ज्यापासून निघालेत ते सकाळपासून घरी गेले नाहीत. घरी गेले म्हणजे आता नंतर आम्ही 10:30 किती आपलं 11 वाजले बरोबर, 11 वाजता मी इथं आलो आहे. 11च्या नंतर या पोरांचं एवढा चांगला उत्साह आहे ना की या लोकांनी ना भजन ना सोडलं ना कोणताही एक ढोल वाजवायचं पण एक पद नाही सोडला. पण जे काय असेल त्या लोकांनी म्हणजे आम्ही लोकांनी सगळ्यांनी मस्तपैकी आपापसामध्ये सगळं ॲडजस्ट करून घेतलं आहे. थोडी माणसं भजन करत आहेत, थोडी माणसं ढोल वाजवत आणि त्यातली थोडी माणसं जाऊन घरी जाऊन जेवून येत आहेत. त्यामुळे अजूनपर्यंतही हा कार्यक्रम थांबला नाही आहे. त्यामुळे मी हा कंटिन्यू करत चाललो आहे. त्यामुळे आता हा जो शेवट होईल तो आता शेवट डायरेक्ट मला वाटतं 3:30-4 वाजणार आहेत. बहुतेक 3:30-4 वाजणार आहेत. माझ्यासोबत भाऊ आहे, स्वतःची कॅमेरा, माझा भाऊ माझ्यासोबत आहे. तर तोही माझ्यासोबत आहे. आणि अजूनपर्यंत आम्ही सगळं जे काय असेल छोटं मोठं आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. तर आत्ता इथं आमच्या बाजूला आता माझे काका आहेत नवलू म्हणून, संतोष नवलू. आता आम्ही त्यांच्या घरी आता भजन चालू आहे खाली. आता मगाशी इथं ढोल वाजवून कार्यक्रमसुद्धा झाला, पण आम्ही दुसरीकडे होतो त्यामुळे आम्हाला ते ढोलचं काम तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण आता तिथं आतमध्ये भजनाचा कार्यक्रम चालू झाला आहे. तर त्यातली मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवतो. त्याच्यानंतर परत आमच्या परत खाली संतोष नवलू यांच्याकडे सुद्धा जायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला रविदादाकडे सुद्धा जायचं आहे. तर हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवायचा प्रयत्न करीन. आणि पाऊसही भरपूर आहे म्हणून कसं तरी पावसामध्ये एक नॉर्मल छोटा मोठा शूट करतो आहे. तर आय होप तुम्हाला आवडेल आणि शेवटपर्यंत नक्की बघत राहा. अजूनही पुढे तुम्हाला चांगलंच काहीतरी भेटेल. आणि नाश्तासुद्धा आहे. काही जणांनी नाश्तासुद्धा ठेवलेले आहेत. तर आता नाश्ता काय आहे तेही आपल्याला बघायचं आहे. तर बघू नाश्त्यामध्ये काय आहे ते. आणि ॲक्च्युली नाश्ता हे आमच्या आता आधीपासून तर नव्हतं, पण आत्तापासून जरा चालू केलं. कारण पोरं भरपूर मेहनत करतात. ते दुपारपासून किंवा संध्याकाळपासून रात्रभर ते लोक भजन मंडळी गातात. ते लोक खूप मेहनत असते त्या लोकांची. म्हणून त्यांच्यासाठी एक छोटासा भेट म्हणून किंवा छोटासा आहार म्हणून हे आम्ही तर नाश्तासुद्धा ठेवतो. तर इथं बघू, इथं सुद्धा नाश्ता आहे. माझा कानावर पडला आहे. तर बघू आता नाश्ता काय हेही मी तुम्हाला दाखवतो. पण आता सध्या भजन चालू आहे. तर आपण पहिला भजन बघायला जाऊया. ठीक आहे, चला मंडळी, चला आता आपण भजन बघायला जाऊया. आता छोटीशी एक झलक तुम्हाला जसं बोललो होतो तसं एक छोटीशी झलक दाखवतो. कारण काय पूर्ण भजन मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्याच्यामध्ये. पण थोडा आतमध्ये भजन मंडळ चालू आहे. आणि आपले 2 बुवा आहेत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही 2 बुवाचे व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत. हे तुम्ही नक्की आवर्जून बघा. तर चला आतमध्ये जाऊया आपण. आपल्या इथं युट्यूब चॅनलमध्ये आलेले आहेत, कृपया शांतता राखावी. धन्यवाद. आणि आता आपण आलो संतोष दादाच्या घरात. हे आपले संतोष दादा. हां, आता त्यांच्या घरात हे भजन चालू आहे. तर तुम्हाला एक छोटीशी झलक या संतोष दादाच्या घरातली भजनचं मी तुम्हाला
आढावा देऊन टाकतो. थांबा. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. दरदंगमी 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 पाऊल्या संगीता, दरदंगमी पाऊल्या संगीता, दरदंगमी पाऊल्या संगीता. अरे कान्होबा वाजू नको मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इथं नाश्ता भेटणार आहे. तर भजनाचं मी छोटासा झलक तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याच्यानंतर आता नाश्ता बघूया आता काय आहे ते. तर चला आपण नाश्त्याला बघूया. आता नाश्ता इथं आपल्याकडे आलेला आहे. ते काय आणलं रे? कांदे पोहे. आज सगळ्यांचे स्पेशल कांदे पोहे. आमची बुवा सगळ्यात पहिला बुवानीच पहिला कांदे पोहेवरती ताव मारलेली आहे. आणि आमच्या दुसऱ्या बुवाला दे. बुवा कसा कांदे पोहे? एकदम भारी आहे. आजचा पहिला सकाळपासूनचा पहिला नाश्ता. आता सकाळपासून आपण चिवडा आणि फरसाणच खातोय. आणि आता आम्ही 4-5 डिशी तरी उडवणार.
मस्तपैकी दाबून खाणार. हा या घराचा झिलगो आणि तोच पहिला ताव मारतोय त्याच्यावर. आणि हा चेडू वाटतंय बघा, चेडू वाटतंय आणि झिलगो खातो हा. हे बघ काकानी बऱ्यापैकी आळा मारलेला. मंडळी आता आपण कांदे पोहे खाऊन आता निघालो रवी दादाकडे. ॲक्च्युली खाली जसं मी संतोष नवलूचा खालती बोलतो, आमचे 2 संतोष नवलू आहेत काका. ॲक्च्युली त्यांच्याकडे भजन झाला, तर आत्ता आपण चालू रवी दादाकडे. हे बघा आमची स्पीकरची पेटी माझा भाऊ घेऊन चालला आहे आणि आता रवी दादाकडे. चेहरा तुम्ही बघितलाच असाल, नंतर दाखवतो. तर चला आपण आता रवी दादाकडे भेटू. तर मंडळी आता आपण आलो आहे रवी दादाकडे आणि ॲक्च्युली आता इथं महिलांची फुगडी चालू होती, ती आता संपलेली आहे आणि आता ते लोक नाश्ता करत आहेत. तर नाश्त्याला काय आहे हे आम्हालाही माहिती नाही आणि मी आताही सांगणार नाही. आपण भजन तर एक छोटा मी तुम्हाला झलक ते पण दाखवणार आणि त्याच्यानंतरच काय नाश्ता आहे ते बघू. बघा आपले सगळे मंडळी इथं पोचले आहेत. आपले ढोल ताशा पथकसुद्धा आता इथे येत आहेत, आपले सुभाष दादा आणि अजूनही मागून मंडळी येत आहेत. तर आता हा शेवटचा भजन आहे, हा लास्ट भजन आहे. ह्याच्यानंतर आता वाजले आहेत 3, म्हणजे आता 4:30, बहुतेक 4:30 तर वाजणार आहेत. 3:44 झाले आहेत आणि बहुतेक 4:30 वाजणार आहेत. तर आजचा हा शेवटचा भजन आपण रविदादाच्या घरी करतो आहे, म्हणजे रवी नवलू यांच्या इथे. हे बघा महिला मंडळची फुगडीची गँग ही बाहेर येत आहे. हे बघा हे बघा ही सगळी महिला मंडळाची फुगडी. ही महिला मंडळाची फुगडीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा त्याच्यावरती. आत्मरूपा
जय 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 गौरी गणेशा जय 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 गौरी गणेशा जय 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 गौरी गणेशा मोठं शातीरा आम्हा पायवी वरती जेव्हा तू नको आळा मारणार हो ढोल वाजवून चावत पण चालली सारखी सारखी चला रे उडवा मार ना चटणी टाकायची ना वरनं भाऊ हा चटणी येता आधीच का एक्स्ट्रा चटणी येता स्पेशल चटणी सकाळी 8 वाजता चटणी नाही उद्या स्पेशल चटणी तर मंडळी फायनली आता आपला आजच्या दिवसाचा कार्यक्रम म्हणजे आता भजनाचा कार्यक्रम ढोल वाजवायचा कार्यक्रम आज संपलेला आहे आणि आता आपण निरोप घेतो म्हणजे आज घरी जातो आहे. त्यामुळे माझा हा आजचा पूर्ण दिवसाचा प्रवास हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जो आता पुढचा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो गौरी गणपतीचा आहे. म्हणजे माझ्या घरात असं गौरी बसते तर मी त्या गौरीचं सुद्धा मी तुम्हाला एक छोटीशी झलकसुद्धा तेही दाखवणार आहे आणि प्लस त्याच्यानंतर आपले भजनंसुद्धा आहेत गौरी गणपतीचे तर हेही तुम्हाला मी भजनं दाखवणार आहेत. तो पुढचा व्हिडिओ नक्की आवर्जून पाहणे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा कसं वाटलं तोपर्यंत आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.